मित्रांनो, बाप अक्षता टाकत होता. घाम पुसायच्या निमित्ताने डोळे पुसत होता. काळजाच्या तुकड्याला पाहून आतून तुटत होता. पोरीचं चांगलं झालं हसून म्हणत होता. अश्रूंचा बाण त्यानं अडवून धरला होता. डोळ्यांसमोरून लेकीचा चेहरा दूर होत नव्हता. लग्न लागल्यावर सारेच टाळ्या वाजवत होते. एक तोच मात्र आसवांमध्ये भिजत होता. लहान मोठ्यांना तो हात जोडत होता. लेकीला जीव लावा माझ्या, डोळे भरून सांगत होता. सायंकाळी सारे पाहुणे खिचडी भात खात होते. बापाचा हात न वाजणाऱ्या फोनकडे जात होता. लेकीचा फोन येताच मिरची तिखट आहे म्हणत तांब्यानं पाणी पित होता आणि डोळ्यातले आसवं मागं सारत होता. सुगी संपल्यावर पाखरांसारखा एक एक पाहुणा परतत होता. शेवटच्या पाहुण्याला पोचवून मला भूक नाही असं बाप म्हणत होता. बेडरूममधील लेकीचं कपाट हळूच बाप उघडत होता. तिने ठेवलेल्या कपड्यांवरून थरथरता हात फिरवत होता. तिथंच बेडवर बसून उंजळीत तोंड धरून बाप आवाज न करणाऱ्या धबधब्यासारखा फुटत होता. मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली बायको आई होत होती. वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरून काळजाच्या तुकड्याला आठवून आसवांमध्ये भिजत होती. हे असं नातं वडील आणि मुलगी म्हणून म्हणतो. एक तरी लेक असावी, डोळ्यांतील प्रत्येक थेंबात दिसणारी एक तरी लेक असावी.